आपलं एकच काम, येणे, भोगणे आणि जाणे. आपण काही वळवळ करायची नाही. मग देव येतो 3 कामाला, संत येतात 5 कामाला, आणि आपण येतो एका कामाला. मग हा बाबा काल का आला? त्याचं उत्तर दत्त महाराज का आले? पहिलं जग शून्य होतं, हा म्हणा नाही म्हणा. आजही जग शून्यच आहे, काही नाही जगात. आपण येण्याच्या अगोदर काय होतं आपल्याला माहित नाही, आपण गेल्यावर काय होतं नाही माहित नाही, आणि आता आपण कमावलंय ते मागचे ज्यांच्यासाठी कमावलंय त्यांनाही काही घेणं नाही. परत नीट ऐका, कालही जग शून्य, आजही जग शून्य, आणि उद्याही जग शून्य. काय नाही जगात. आता ही एवढी बसलीत ना, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर काही कळत नाही लोकांना. लोक म्हणतात जग सुधारलंय, काहीच सुधारलं नाही. काही लोक म्हणतात सुधारलंय, किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानं जेवतात. मग तुलाही पैसा आहे तर हे बंद कर, इकडं सुरू कर ना, तुला पैसा आहे. काय नाही, फक्त पांढरी केस काळी करायची, मिशा बिशा काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायचे, बायका देखण्या करायच्या आणि बोंबलं तिंडायचं, बायका देखण्या करायच्या आणि हायवेला रोट्या खायच्या, भारीतला ब्रँड प्यायचा आणि झोपायचा, म्हणजे सुशिक्षित. आणि सासरवाडीवर जगायचं. काही नाही, कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गण नाही. ईश्वरासारख्या आईबापांना कधी आदरानं बोलायचं नाही, आदराने कधी बोलायचं नाही. सोमवार नाही, एखादं पैशाची गमेंट. या लोकांना पैशाची गमेंट आहे. बा मला 80-90 हजार पगार आहे, मला फाटक्या लुगड्यातल्या आईशी काय घेणं आहे, मला फाटक्या धोत्रातल्या बापाशी काय घेणं आहे. ज्या ज्या लोकांनी नोकरी करताना 10 बसू द्या मरू द्या, तुम्हाला म्हणलं इकडून यायचं बंद करत, तुम्ही नाही आगाव टाकायचे बंद करून तिकडे इकडे यायचं. तर बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या, बसत आहे बसत इथं. नाही ते ऐकणार नाही. आता तुम्ही इकडे यायचं बंद करा, तिथून येऊन काल देता विठाला विठाला. कालही जग शून्य, आजही जग शून्य, आणि उद्याही जग शून्य. काही नाही, काही नाही. तुमचा खिस्सा गरम आहे, अंगात ताकद आहे, त्यावर जग खरं आहे. आता माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, लोक तारीख घेणार नाही. लोक म्हणणार हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, संपला विषय. लोक फक्त तुम्हाला सीझन पुरतं वापरणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. 20 तारखेपासून तुम्हाला कुत्रं इचारीनं संपलं. लोकांना काही घेणं नाही, लोकांना काही घेणं नाही. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग आहे त्याचा? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली, झोप, काय करायचं? या जगातली सगळी माणसं 3 गोष्टीसाठी जिवंत आहेत. 1 स्वार्थ, 2 पैसा, आणि 3 मान. बस या लोकांना प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहेत. कोण प्रियशी नाही, काही नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम यायचा विषय. आणि तू म्हणतो तिने मला शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला? हे प्रेम बीम बायका पोरं हे सगळे लबाड आहेत. जगात फक्त 3 सत्य आहेत, आई वडील, संतन, ग्रंथ. संत येतात 5 कामाला, आपण येतो एका कामाला. दत्त महाराज का आले? अभंगाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फक्त पार्श्वभूमी झाली, आता बोलावं लागेल. महिला मंडळ पुरुष मंडळीला पहिला प्रश्न आहे. हे शाळेतले बोर बैठ बैठ, सावधान. सावधान म्हणजे तंगड्यावर करतो कोणी? मी सावधान म्हणतो, तू तंगड्या फाकीतो. त्यांचा काय दोष आहे महाराज? खायचं भात खायचं आणि घरी यायचं, काय नाही. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही.
आणि ती म्हणते हे मला पोषण देतय. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं तू चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खाते, काही नाही. या जगात जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. 30 वर्ष झाले मला महाराज झालेला, 30 वर्ष लोकांच्या शिव्या खातोय. आता थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. अजून 2 वर्ष आयुष्य आहे आणि गुन्हा एकच आहे माझा, मी फक्त खरं बोलतो बस. आणि लोकांना खरं, या जगात एकच माणूस मोठा होऊ शकतो, दुसऱ्याची बुटं चाटणारा आणि दुसऱ्याची लाल करणारा. ज्या माणसाला बुटं चाटायचं जमत त्याला कधी कमी पडणार नाही, आणि ज्याला दुसऱ्याची लाल करायची जमती त्याची पिवळी झाली तरी चालेल, पण ज्याला लाल करायची जमती तो माणूस यशस्वी होणार. जो आमच्यासारखा खरं बोलणार मेला तो, खऱ्याला किंमत नाही. आणि पाया पडून सांगतो, अभंगात घुसण्यापूर्वी 3 वाक्य. निसर्ग तो निसर्ग, सत्य ते सत्य, आणि नीती ती नीतीच. हे ध्यानात ठेवा. लोक बदलू द्या, लोक बदलल्यानं काहीच फरक पडत नाही, पण नीती अजून जाग्यावर आहे. काय मत आहे तुमचं? तुम्ही काहीच बोला. लोक बदलू द्या. पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या, त्याचा खेद करू नका. त्यांचे शेवट किती वाईट आहे एवढं सांगा. द्या 3 प्रश्नांची उत्तरं. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-3 जण आहेत. तुम्ही तरफडूनच मरणार. गण लावा किती बी, खाजवीन तिकडे मरा. जेवढे जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरात एक माणूस येडा आहेच. नाही, येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी आहे, पण खटका आहेच. ज्यांनी ज्यांनी जनता लुटल्या त्यातला एकही माणूस अजून घरी मिळाला नाही, हॉस्पिटललाच. आणि मारताना त्यांच्याजवळ कोणीच नाही, फक्त 3 जण, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कवा मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणारच, साधा कस काय, तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. यांना सुटका नाही. ज्या ज्या सर्व्हिसवाल्यांनी नोकरीला असताना 10-20 खाले, एकही घरी नाही, अख्खे वृद्धाश्रमात आहेत. तुम्ही भेटायला जा, पगाराला हातच लावायचं नाही. तुला जॉईंट करून देतो, दे 10,000, तुझा फॉर्म मागं घेतो, साहेबाशी बोलतो, तुला टक्का देतो. सगळे वृद्धाश्रमात आहेत. तुम्ही भेटायला जा, आम्ही जात असतो कधी कधी. ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत सांगायची, मा एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता काय, आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूलाच केलं. तुम्ही पहा, काही माणसं आहेत मला, कोटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. ती आपली कोटी नाही. आपली तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुडी सापडवली. कोटीच्या गाड्या आहेत फिरायला, आणि इंडियात कुठं दहाव्याला मौतीला. पण तुम्हाला एवढ्या लोकांना चॅलेंज करतो, कोटीच्या गाडीतून उतरणारा माणूस कधी हसत नाही. नाही, हसत नाही, कधीच हसत नाही. दरिद्री उतरलं ना,
अरे काय मुळ्यात दुखत का? हास ना. इथं काळी पिवळी इथं काळी पिवळीतून गडी उतरतोय पण ठणठणीत आलो रे. आणि तुला काय रोग झाला? आणि कुटीच्या गाड्या नुसत्या फिरायला. आणि आम्हाला भेटतात कधी कधी, महाराज आम्हाला, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहिती? इथं आमच्याच घरांचा बोंग्या झाला, त्यांची का घर? पण आपल्याला वाटतं 5-10 हजार रुपये मिळतील, चला. आणि गेलो ना महिला म्हणजे 5 कोटीचा नसता बंगला त्यांचा, 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना, झुंबर लाइटिंगचं, तेच 2.5 कोटी. फ्रीज आहे ना, फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू बसल एवढं फ्रीज. आणि टीव्ही बायको कबरी भांडीच, पण सोन्यानं अशी वाकेल. तिला 3 कपाट नुसत्या साड्या. जर पावसाळ्यात मेली तर तेवढ्या साड्यांवर तिचा कार्यक्रम होईल, एवढ्या साड्या. आणि ते दिवाण आहे ना, दिवाण बसायचं सोफा सेट, तो असा आहे त्याच्यावर जर माणूस बसला डायरेक्ट खाली जातो. त्याला उचला एक माणूस येवावर. आणि ते आमच्या पशी येतात. नीट पहा बरं का माझ्या हाता का आता. महाराज आता आपला चहा गुतेल राहतो, ऐकतच राहत. काही बोलवतं ते चहा पाजायचं बंद करीन भगवान. महाराज 6 धावेत, 12 पंप आहेत, 2 कला केंद्र आहेत. हे सगळं आपलं शे. आता हातात बरं का माझा हात फिरेल आता. महाराज पण काय करता, हात बदलला, काय करता. एकच पोरग आहे, 10वी पासून पियतय, खलास झालं, येत काहीच नाही महाराज. इकडं पोर एवढे, इकडे एकच मुलगी आहे, एकुलती एक आहे महाराज. 15 दिवस पळून गेली, ती कालच आणली. महाराज आता तुम्हीच उत्तर द्या बरं का. हे जास्त महाराज हे असं बोला ना, बोला. याच काय करू? काहीच नाही. मी बाहेर गेलो का पिटून दे, मला बाहेर जाऊ दे, आग लावून. अरे 5 कोटीचा बंगला बांधला, पण एका चांगल्या मुलाचा बाप होऊ शकला नाही. इथं भांडे घासणारीचा पोरगा फौजी आहे, इथं शेतकऱ्याचा मुलगा मिलिटरीत आहे. हा देश फक्त आतापर्यंत दोघांनी सांभाळला, 1 गरीब आणि 2 शेतकरी. बाकीच्यांनी सगळ्यांनी देश धुतला. महिला मंडळ वाईट वाटतं. 1 मुलगा सुद्धा मिलिटरीत आहे, 1 मुलगा. अशा आया आहेत. किती भाग्यवान आई असेल ती. अरे अशा आईचा खरा सत्कार व्हायला पाहिजे. 1 मुलगा 1 तरी मिलिटरीत आहे, एकुलता 1 तोही वंशाचा दिवा आहे, पण मिलिटरीत आहे. आणि पोरगा मिलिटरीत जायला निघला आणि तो जर रडला तर ती त्याचा गाल ओढते. डोळ्याचं पाणी पोस, माझं दूध पेलाय तू, आज माझ्या दुधाची किंमत झाली. मला उत्तर द्या, महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकाराचा पोरगा मिलिटरीत आहे, कोणत्या डॉक्टरचा पोरगा मिलिटरीत आहे, कोणत्या प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत आहे. मिलिटरीत पोरं कोणाची आहेत? होमगार्ड, होमगार्ड, पोलीस, PI, API, PAPI, फौजी, कमांडो, वायुदल, सौदल, सेनादल. गरिबाचे शेतकऱ्याचेच पोर आहेत.
मोठ्यांचे पोरं मिलिटरीत जात नाहीत, ते फक्त 7-8 सांड घेऊन हिंडा त्या संघटन कौशल्य. मित्रांनो प्या आणि माझ्या बापाचा डमरू वाजवा. बोकडे शिल्लक नाही, कुत्रे खा आणि माझ्या बापाची लाल करा. हो, विनोद नाही, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे, हे झोंबात आहे पण खरं आहे. काय कमवलंय तुम्ही, मी काय कमवलं? आता हे सगळे सर्व्हिसवाले सांगा सातपूर मधले, तुम्हाला मला आपल्या आईबापाने मोठं केलंय, मोठं केलंय. आपली आई फाटक्या लुगड्यातली होती पण मुलगा बर्बाद केला नाही. आपला बाप फाटक्या धोत्रातला होता पण बर्बाद केला नाही. तुम्ही तुमची मुलं काय बनवली बोला? अरे रात्रीचं भाजी आईला सकाळी गरम करून खाली आणि तुम्हाला सर्व्हिसला लावलंय. तुम्ही काय केलंय तुमच्या पोरांचं बोला? आपला बाप, एक वाक्य सांगू, आपला बाप गरीब जरूर होता, फाटक्या धोत्रातला जरूर होता, त्याला बोलता येत नव्हतं जरूर होतं, पण त्याने आपल्याला भिकारी केलं नाही, त्याने आपलं जीवन घडवलंय. 3 रंगाचं लुगडं नेसली आई, माझा भाऊ शिकावा म्हणून स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले. आज तुम्ही गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, तुमच्या पोरांचा अभ्यास करा, करा. सगळे सर्व्हिसवाले आपल्या बापाचा अभ्यास करा आणि तुमच्या पोरांचा अभ्यास करा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. कोण बोलतो? जो बोलाल तो सकाळी नसेल. 2.5 वर्षाच्या पोराला मोबाईल आहे, 2.5, थोबाड वासून त्याची आई पाहती आणि ती म्हणती माझं तो ऐकत नाही. तुझं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही. 2.5 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. आणि 2.5 ऐकत नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? अरे आमची आई 3 रंगाचं लुगडं नेसली महाराज. चिमणी होती अभ्यासाला, चिमणी, चिमणी, तिच्यात रॉकेल कमी राहायचं आणि आईचं भाकरी करायचं काम चालू. काय म्हणायची आई माहितीये? बाळा चुली पुढे माझ्या भाकरीन कालवून होईपर्यंत ना तू अभ्यास कर, मग मी काय करील तुला, तू झोपून घे, मी सकाळी आहे ना सूर्य उगवल्याच्या अगोदर तुला उठवील, राहिलेला अभ्यास सकाळी कर. कारण माहिती का बाळा, आज जर राखेल संपलं ना, उद्या आपल्याला राखेल नाही. पण अभ्यास केल्याशिवाय राहू नको. आज तुम्ही काय पोरं बनवली मला सांगा? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बेकारी झालेत. तुम्हाला वाईट वाटेल बसणाऱ्यांना माझी तुमची पहिली शेवटची गाठ समजा, परत आपलं तोंड पाहू नका. पोरांवर बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, त्यानं गेम खेळायला सुरुवात केली मोबाईलची. 4,000 लावले, 4,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 41 मध्ये 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. असे दुकान विकलेले 3 जण माझ्या पुढे बसलेले. आता नावा सगळं सांगल. खरं आहे का खोटं आहे बोला? तुम्ही काहीच बोला. आणि कर्ज काढलंय बापानं, मजा आणण्या पोराने, आणि कर्ज फेडायचं बापाने, आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आली. ही नवऱ्याला म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं, आपला हायवे टच 1 गुंठा आहे तो इका, आणि पप्पूचं कर्ज फेडलं. कर्ज नील झालं, पप्पू प्यायला लागला. आई बाप म्हणतो अगं आपला पर्या प्यायला लागला, पिऊ द्या, कुठं कायम पितोय हे. आता 20 तारखेपासून त्याला थेंब नाही.
अशा म्हणणाऱ्या दोघी जणी माझ्या पुढे बसले आत्ता. मी नावासकट सांगन, नावासकट. आणि वरून आई पोराला म्हणती, खरं सांगू माईला म्हणलं, आता तळतळीचे दिवस आहे, मी मला दम निघत नाही, मी फक्त खरं बोलतो, तुम्ही काही करा माईला म्हणलं, मला शिव्या द्या, फक्त नवऱ्याचा अपमान आहे ना, मुला देखत करू नका, मुली देखत करू नका, बोलू नका. खरं सांगू तुम्हाला, त्याची आई गेली, त्याचा बाप गेलाय, त्याचा भाऊ त्याला बरा पाहत नाही, तुमचा सोडून कोणाचा आधार आहे? त्याला चहा देणारी फक्त बायकोच आहे ना, गोळ्या विचारणारी बायकोच आहे ना, आणि जेवले का विचारणारी कोण आहे? आणि तुम्ही मूर्खासारख्या पोराची आणि पुरीची बाजू घेता आणि नवऱ्याचा अपमान करता. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आणि वरून आई पोराला म्हणती, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. मी त्याला 9वी पासून पाहते, त्याच्यातून गाढवात काही. खरं बोला, खरं आहे का खोटं आहे? असं बोलू नाही कधी. कळत नाही का आपलं पोरग कसं राहते, पोरगी कशी राहते, कळत नाही का? आपली पोरगी प्रेमात पडेल, तुला माहित नाही का? घे बरं दत्ताची शपथ, तुला माहित नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, जाताना दप्तर नेत नाही, मग हे जादा तास कुठं भरतात? कॉलेज 5ला सुटतं, पोरगी 9ला येते, आल्यावर जेवत नाही, मग कॉलेजनं आनंदान सुरू केलंय का? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता, मग तू काही ध्यान धारणेत बसली होती का? काय कळत नाही का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना, ती पर्यावरणाचा स्टडी करती ना, विनोद आहे का बोला? त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. 40% खरं सांगा, आपले आईबाप आपल्याला बनवण्यात यशस्वी संपले झाले, पण आपण आपली पोरं बनवण्यात फेल गेलो. काय मध्ये काय होतं आपल्या शाळेत जाताना? 7वी पर्यंत पाटी होती, पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार होतं, खापार. बरं, खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुकं लावल्याशिवाय ओठतच नव्हती. पण आपल्या आईबापानं शिकवलं का नाही? आज 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी येते न्यायला. आमचं होतं, माझी पोरं इंग्लिश मिडियमला होती, मी काढून घेतली. मला नको म्हणलं, आपल्याला एकुलतं एक आहे. हो, काय त्या पोराची हाल आहे. 5लाच ते कार्ट उचलायची ती आई, कपडे सगळं बाथरूम, आणि ते बाथरूम मध्ये नेलं का मोती मोती. त्याची आई म्हणायची चैन खोल, ते म्हणे जाग झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली, चला. आणि ते गाडीतून उतरलं ना, मी 2-3 वेळा पाहिलं, गाडीतून उतरताना ते हसतच नव्हतं, नुसतं त्याच्या ऐका पाहायचं. मला बरं वाटलं नाही, काय हसत पोर, हसणच हो. ते का हसायचं, मग हसत नव्हतं माहिती का? त्याला वाटत हसलो, गाडी जर परत फिरली. अरे आम्ही मला शाळेत होतो, शाळा जर सुटली तर अख्ख्या गावाला कळत होतं शाळा सुटली. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणाला उद्या सुट्टी आहे, आता काय? आता काय? 40% 4 जण 20 तारखेला दारू पेली, एवढीच होती, कबरे मांडे फुल टाईट झाले, आणि मोटरसायकलवर बसले. 4थं कुठं बसला असेल? कॅरेज टांगड्या फाकेल, चाललं इवळत, दडाकडून पडलं, दोन्ही बॉल सटकले, मिळालं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू का मी 10व्या? प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? आता हसाल रे, पण एक ना एक वाक्य खरं आहे. आता तरी पुढे हाजी उपदेश, आता तरी पुढे हाजी उपदेश, पुढे हाजी उपदेश, आता तरी पुढे
त्याला वाया जाऊ दिलं नाही. तुम्ही एकटा होता, आता जोडीदार केला का उभं राहिला. खाली बस, खाली बस. तुला एकट्याला म्हणलं जाऊ दे बा, मंडळातलं आहे, अजून आपलं पाकिट गुतेले, त्याला काही म्हणावं आणि त्याला जाताना 10,000ला फटका द्यावा, म्हणजे हे घ्या ते घ्या. माझं कीर्तन ऐकलं ना महाराज, 2-3 दिवस सुधरत नाही माणसाला, काय बधीर होतो तो, एकटाच हसतो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. 40% शाळेतले पोरं मोबाईल गेले, मान्य. 10% बरे बस खाली बसा, खाली बसा. आणि 10% लोक शेअर मार्केटनं गेले. खरं का खोटे बोला. लोकांना राग येतोय, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाला का बोलू नये. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमच्याही नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचं. आणि कुणी काही म्हणो, आमच्या बोलण्याचा 10-5% झटका बसतोच. ऐका नीट. 40% मोबाईलने गेले, 10% शेअर मार्केटने गेले. 2च मिनिटं घेतो ना अभंगा घुसतो. घेऊ का 2 मिनिटं. 100 पोरं माझ्या पुढे तुम्ही उभे करा आत्ता. मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोला. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. त्याचं उत्तर जर तुम्ही ऐकलं बारीक, तर एवढा भयान काळ आलाय महाराज. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ, पुरुष मंडळी, या 4 वर्षात 10वीला जायची लाज वाटते. लाज वाटते हो. 10वीला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, मुलगा गेला मुलगा. तुम्ही रात्रंदिवस हाडाची काढ करून कोणासाठी इस्टेट कमवता हा प्रश्न आहे. अरे गाडी, बंगले, फ्रीज, कूलर तुम्ही कोणासाठी घेता. ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं, ते झाड जर उमदळलं तर आधार काय आधार. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ, एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं, तर प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या हाणतात. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय. काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली. काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का. आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग आई. लोकांनी कुठं चालवलं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. आणि ती लहानाली पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटवला गे माझा बाप. आई पेटला माझा बाप, पेटला. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत का नाही. पोरग म्हणत, माझा बाबा देवा घरी गेलाय म्हणून स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाही. ते पोरग घरी येतं ना आई पुढे दप्तर टाकीत, मेलाय माझा बाप, मेलाय. या 3 वर्षात 3रीची पोरं बापाच्या 10व्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या 10व्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या 10व्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे. 1 दारू, 2 जुगार आणि 3 मोबाईलचा गैरवापर.
बोला तुमचं काय मत आहे? आणि या 3 गोष्टीमुळे पिढी संपली. आपल्या बापानं पिढी घडवली आणि आपण पिढी संपवली. काय कमवलं तुम्ही? बसलेली माणसं ध्यानात ठेवा. काय कमवलं? नोकरी, सासरवाडीचं प्रेम, काय केलं? काय तुम्ही मला सांगा आयुष्यात? ज्यांच्यासाठी कमवलं ते जर सांभाळायच्या लायक नाहीत तर तुम्ही का कमवलं? जरा 2 मिनिटं डोकं खाजवा. आणि असा समाज जेव्हा संपतो तेव्हा संत वैकुंठावरून येतात. वैकुंठावरून येतात. आम्ही